नमस्कार. आज आपल्याकडे काहीतरी खूप म्हणजे खूपच खास आहे. बघा, एक आहे प्राचीन पुराणातला संवाद, मग एका साधकाने विचारलेला प्रश्न आणि हो, काही थक्क करणारं गणितसुद्धा. हं, अनेकांना हा प्रश्न पडतोच, की अरे देवा, धावपळीत देवाचं नाव घ्यायला वेळच मिळत नाही. बरोबर. अगदी नेहमीचा प्रश्न आहे हा. पण विचार करा, समजा एक असा मंत्र असेल, की जो एकदा म्हटल्याने कोट्यावधी वेळा नाव घेतल्यासारखं फळ मिळत असेल तर? हो, ही कल्पनाच मोठी रंजक आहे. तर आज आपण याच संकल्पनेचा जरा खोलवर जाऊन विचार करणार आहोत. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया एका छान संवादाने. कैलास पर्वतावरची गोष्ट आहे. देवी पार्वतीने शंकरांना विचारलं, हं, की भगवान, हे राम नाव जे आहे त्यात एवढी शक्ती का आहे? म्हणजे काय रहस्य आहे या नावामागे? हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण नावांमध्ये केवळ अक्षरं नसतात, तर त्या देवतेचा स्वरूप, तिची शक्ती असते असं मानलं जातं. अगदी. आणि शंकरांनी मग पद्मपुराणाचा संदर्भ दिला. पद्मपुराण हे आपलं एक महत्वाचं प्राचीन धर्मग्रंथ आहे. हां. त्याच शंकरांनी काय सांगितलं, की एकदा जरी राम असं म्हटलं ना, की विष्णू सहस्रनामाच्या पठणाचं, म्हणजे विष्णूची जी 1000 नावं आहेत, हो हो, सहस्रनाम. त्याच्या 3 आवर्तनानं एवढं पुण्य मिळतं. फक्त एकदा राम म्हटल्यानं. 3 वेळा सहस्रनाम पठण हा. फक्त एका रामनामानं. हो. आणि गंमत पुढे आहे. हं. कृष्ण नाम तर म्हणतात त्याहून प्रभावी आहे. अच्छा. एक कृष्ण नाम घेतलं की 3 राम नामाने एवढं फळ मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, तर 9 सहस्रनाम पठणांचं पुण्य अरे बापरे, म्हणजे 9 विष्णू सहस्रनाम. एका कृष्ण नावात. अगदी एवढी शक्ती या नावांमध्ये मानली गेली आहे. कमाल आहे. मग मग तो मंत्र कोणता ज्यात ही दोन्ही नावं एकत्र येतात, ज्याची एवढी महती सांगितली जाते? तोच तर महामंत्र. हा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हाच तो मंत्र. हो, याचा स्पष्ट उल्लेख पद्मपुराणात आहे. आणि काय आहे ना, कलियुगात लोकांचा उद्धार सोप्या मार्गाने व्हावा म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी याचा खूप प्रचार केला. मग त्यांच्या गुरुपरंपरेतून, म्हणजे त्यांचे शिष्य या अखंड साखळीतून अगदी अलीकडचे, म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील प्रभुपाद यांच्यामार्फत हा जगभर पोहोचला. अच्छा, म्हणजे या नावांमध्ये एवढी ताकद आहे, तर या संपूर्ण मंत्राचा एकत्रित परिणाम काय होतो? याचं काही गणितीय विश्लेषण पण आहे का श्रोतांमध्ये? हो, आहे ना. आणि ते खूपच रंजक आहे. आपण बघूया का? हो, नक्की सांगा ना. बरं. आता हा जो 16 शब्दांचा मंत्र आहे, यात कृष्ण हे नाव किती वेळा येतं? 4 वेळा. बरोबर. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हो, 4 वेळा. आणि राम नाव? तेही 4 वेळा येतं. हरे राम राम राम. तेही 4 वेळा. आता बघा, एका मंत्राचं पुण्य कसं काढणार, तर 4 कृष्णनाम गुणिले 9 सहस्रनाम प्रतिकृष्णनाम अधिक 4 रामनाम गुणिले 3 सहस्रनाम प्रतिरामनाम. ओके, म्हणजे कृष्ण नावासाठी 9 सहस्रनाम आणि राम नावासाठी 3 सहस्रनाम. अगदी. मग काय झालं? 4 गुणिले 9 म्हणजे 36 सहस्रनाम आणि 4 गुणिले 3 म्हणजे 12 सहस्रनाम. म्हणजे 36 अधिक 12. बरोबर, 48. एकूण 48 विष्णू सहस्रनाम पठणानेवढं पुण्य मिळतं फक्त एकदा मंत्र म्हटल्याने. काय सांगता, एकदा मंत्र म्हटला की 48 सहस्रनाम वाचल्याचं फळ, हे तर म्हणजे अविश्वसनीयच आहे. हो ना, आपण हे गणित असं सांगितलंय. आणि भक्तगण सहसा 16 माळा जप करतात दिवसातून, बरोबर? प्रत्येक माळेत 108 मणी असतात. हो, ही सामान्य पद्धत आहे. म्हणजे 16 माळा म्हणजे 108 गुणिले 16. किती झाले? 108 गुणिले 16 1728 होतात. बरोबर, 1728 वेळा मंत्राचा जप. आता विचार करा, याचं एकूण पुण्य किती होईल? म्हणजे 1728 मंत्र गुणिले 48 सहस्रनाम प्रतिमंत्र. अगदी. हा आकडा खूप मोठा येतो. 82,944 सहस्रनाम पठणानेवढा. 82,944. हो, आणि एका सहस्रनामात साधारणपणे 1008 नावं धरली तर, हो, काही ठिकाणी 1000, काही ठिकाणी 1008 असं म्हणतात. 1008 धरूया. तर 16 माळा जप म्हणजे जवळपास 8,36,00,000पेक्षा जास्त वेळा विष्णूचं नाव घेतल्यासारखं होतं. 8,36,00,000. हो, रोजच्या साधनेत ना. हो. अर्थात हे आकडे म्हणजे केवळ गणित नाहीये, हे त्या नामस्मरणात असलेल्या भगवंताच्या अफाट कृपेचं प्रतीक आहे, हं. असं मानलं जातं. पण म्हणजे काही जण असं म्हणू शकतील की हे फक्त आकडे झाले, यात श्रद्धेचा भाग कुठे आला, की फक्त गणित करायचं? नाही, मुद्दा बरोबर आहे.
हे गणित श्रद्धेला बाजूला सारण्यासाठी नाहीये. अच्छा. उलट यातून भगवंताची कृपा किती विशाल आहे हे एका वेगळ्या प्रकारे समोर येतं असं या स्रोतांमध्ये सूचित होतं. आणि याच संदर्भात ती भार्गव नावाच्या साधकाची गोष्ट येते बघा. हो, तुम्ही उल्लेख केला होता सुरुवातीला. त्याने एका ऋषींना विचारलं होतं की महाराज, माझ्यासारखा सामान्य माणूस ज्याला वेळ कमी मिळतो त्याच्यासाठी काही सोपा मार्ग आहे का? हां, म्हणजे वेळेची अडचण असणाऱ्यांसाठी हा एक सोपा उपाय म्हणून दिला गेला. अगदी. आणि यामागे कलियुगाचा संदर्भ पण महत्वाचा मानला जातो. कलियुग तो कसा? बघा ना, सत्ययुगात माणसाचं आयुष्य लाखो वर्षांचं होतं म्हणतात. त्रेतायुगात ते 10,000 झालं, द्वापारमध्ये 1000. हो, आणि आता कलियुगात सरासरी 100 वर्ष. आयुष्य खूप कमी झालंय. खरंय. आणि आजार, चिंता, समस्या वाढल्या आहेत. बरोबर. तर अशा परिस्थितीत कमी आयुष्यात आणि वाढलेल्या त्रासांमध्ये भगवंतानं आपली मोठी कृपा या एवढ्या सोप्या नामस्मरणात सामावली आहे, अशी श्रद्धा यामागे आहे. हे केवळ आकडे नाहीत, तर ती भक्ती आणि भगवंताच्या करुणेची एक वाट आहे. म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की वेळेची मर्यादा जरी असली तरी एका सोप्या मंत्राच्या माध्यमातून खूप मोठा आध्यात्मिक लाभ मिळवणं शक्य आहे, असं ही सगळी माहिती सांगतीये. अगदी. दिवसाच्या साधनेतून सुमारे 83 दशलक्ष म्हणजे 8 कोटींपेक्षा जास्त विष्णू नामांचं फळ मिळू शकतं, असं हे गणित दाखवतंय. हे खरं तर कमी वेळेत जास्त लाभ या कल्पनेला एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर घेऊन जाणार आहे. बरोबर. हे फक्त गणित नाही राहत मग, तर ती श्रद्धा आणि भगवंताची असीम करुणा यांचं प्रतीक बनतं, असे या स्रोतांमधून आपल्याला दिसतं. खरंच विचार करायला लावणारं आहे हे सगळं. आणि मग आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न मनात राहतोच. ही जी कल्पना आहे, संकुचित कृपा म्हणूया हवं तर, म्हणजे कंप्रेस्ड ग्रेस, कमी साधनेत जास्त फळ मिळण्याची शक्यता, ही कल्पना आपल्या भक्तीकडे, आपल्या साधनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकते, त्यावर विचार करायला हवा.